हॅलो गाईज, मी आहे मराठी मुलगी इन हाँगकाँग आणि मी हाँगकाँगमध्ये मागच्या 7 वर्षापासून राहते. बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स मी सांगू शकते की हाँगकाँगमध्ये राहणं खूप 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 इझी आहे. बीइंग दी हायेस्ट डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन एशिया, हे शहर इतकं स्वच्छ आहे म्हणजे सिरियसली कोणी इमॅजिन नाही करू शकत की इकडे ॲक्च्युली जास्त पॉप्युलेशन आहे. दो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण ॲक्च्युली आहे. ॲज यू कॅन सी इट्स व्हेरी 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 क्लीन. आय होप यार की आपलं इंडिया पण एवढंच स्वच्छ व्हावं लवकरात लवकर. देन मला हा व्हिडिओ इकडे बसून बनवायची गरज लागणार नाही, मी इंडियामध्ये येऊन बनवेल ऑफकोर्स. आणि इकडे लोक खूप सिस्टमॅटिक आहे. जेव्हा सिग्नल चालू असेल तेव्हाच ते लोक जातात. जेव्हा लेट गोच आय मीन गोईंग सिग्नल बंद असेल तेव्हा ते लोक सिरियसली कॉर्नरमध्ये एकदम शांतपणे वेट करतात आणि फक्त व्हेकल्स चाललेले असतात. इकडे लोकांना चालायला खूप आवडतं. आय मीन आय डोंट नो वाय, पण इकडे लोक कंटिन्यूस चालत असतात. मे बी चालाल तर वाचाल हे त्यांनी खूप सिरियसली घेतलं आहे. ते फ्रेश फ्रूट्स इतके इझिली आणि इतके ऑसम अवेलेबल असतात. इनफॅक्ट इंडियन व्हेजिटेबल्स पण खूप फ्रेश मिळतात इकडे. इंडियन स्टोर्समध्ये खूप चांगले मिळतात. आणि नॉट इवन ओन्ली व्हेजिटेबल्स, इंडियन सगळेच गोष्ट. आय मीन बिंग इट खायचे प्यायचे किंवा इंडियन प्रोडक्ट्स लाईक टूथब्रश टूथपेस्टपासनं सगळं सगळं अवेलेबल असतं. खायचे प्यायचे इकडे ऑलमोस्ट सगळे मिळतं. वाटणार नाही तुम्हाला की आपण इंडियामध्ये नाही आहोत. आणि आपल्याला अजून काय पाहिजे यार, इंडियन्सना आपण खाण्यासाठी तर जगतो ऑफकोर्स. इकडे खूप इझी पेमेंट सिस्टम आहे. आणि नॉट टू फॉरगेट यार दिस लाईफ सेविंग स्टोअर 7-Eleven जे 24/7 ओपन असतं. आय थिंक हे इंडियामध्ये पण आता सुरू झालेलं आहे. हाँगकाँग इज अ मिक्सचर ऑफ their ट्रेडिशन, कल्चर अँड मॉडर्नायझेशन. त्यांनी त्यांचं ट्रेडिशन कधीच सोडलं नाही. सो दिस वॉज द मिनी इंट्रोडक्शन टू हाँगकाँग. आणि मी तुम्हाला परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.